उद्या दादरमध्ये राज आणि उद्धव ठाकरे संयुक्त तिरंगा मोर्चा काढतायत। नीट पेपर फुटी विरोधातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे। उद्या सकाळी 10 वाजताच्या दरम्यान सगळ्यांनाच शिवाजी पार्कवर जमण्याचं आवाहन या दोघांनी केलंय। विद्यार्थी आणि पालकांना सहभागी होण्याचं देखील आवाहन केलं गेलंय। तर उद्याचा मोर्चा हा पूर्णपणे अराजकीय आहे असं राज ठाकरे म्हणतायत। मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात देणार आणि मुलींना त्रास दिल्यास पाहुणचार करा असं राज ठाकरेंनी सांगितलंय। शिस्त आणि संयम राखून शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन देखील या दोघांनी केलंय। उद्या होणाऱ्या तिरंगा मोर्चासाठी मनसेचं विशेष समन्वयक पथक स्थापन करण्यात आलंय। समन्वयक पथक पोलिसांसोबत विशेष स्क्वॉड म्हणून समन्वय साधेल। मोर्चाला गालबोट लागू नये म्हणून मनसेनं ही खबरदारी घेतली आहे। घुसखोरी आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास मनसेचे समन्वयक हे पोलिसांना माहिती देतील। अंदाजे 20 समन्वयक पोलिसांसोबत असतील। साधारणतः 500 ते 700 समन्वयक हे मोर्चासाठी पोलिसांसोबत काम करणार आहेत। उद्याच्या तिरंगा मोर्चासाठी राज ठाकरे यांच्याकडून शरद पवार यांनाही निमंत्रण गेलंय का अशी शक्यता आहे, कारण राज ठाकरेंनी शरद पवार यांशी फोनवरून संवाद साधल्याचं कळतंय। काँग्रेसनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी देखील मोर्चात सहभागी होण्याची शक्यता आहे। उद्याच्या तिरंगा मोर्चासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोनवरून निमंत्रण दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। काँग्रेसनं यापूर्वीच या मोर्चाला पाठिंबा जाहीर केलाय, तर शरद पवार गटही या मोर्चात सहभागी होणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। याच मोर्चा संदर्भातले अपडेट आपण घेऊया। शिल्पा नरवडे आपल्या प्रतिनिधी त्यांच्याकडून। शिल्पा, उद्याचा मोर्चा आहे, हे तिरंगा मोर्चासाठी ठाकरेंकडून कशा पद्धतीने तयारी केली जाते? काही तांत्रिक अडचणी उद्भवत आहेत, पुन्हा एकदा जाऊ आपल्या प्रतिनिधींकडे। पण या महत्त्वाच्या बातम्या आहेत। उद्याचा दिवस रविवारचा आणि उद्या सकाळी 10 वाजता या तिरंगा मोर्चाला सुरुवात होईल। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या वतीने या तिरंगा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। तर याच मोर्चा संदर्भातले अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, कस्तुरी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि सरकारच्या विरोधात आपण अनेक ठिकाणी आंदोलनं पाहिली। मुंबईत देखील त्याचं पडसाद उमटलेलं पाहायला मिळालं। मात्र उद्या देखील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून भव्य तिरंगा मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथून ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत ह्या तिरंगा मोर्चाचं आयोजन असणार आहे। शेवट जो होणार आहे तो सिद्धिविनायक मंदिराच्या इथे होणार आहे आणि सिद्धिविनायक म्हणजेच बाप्पाला शेवटी साकडं घातलं जाणार आहे। मात्र राज ठाकरे यांनी या उद्याच्या तिरंगा भव्य मोर्चाचं जे आयोजन आहे त्याची खबरदारी आजच घेतलेली पाहायला मिळते, कारण या मोर्चाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू नये या संदर्भात ही खबरदारी घेतलेली पाहायला मिळते। आज बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये जे मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत, कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही यासाठी खबरदारी घेत जे समन्वयक आहेत ते देखील नेमण्यात आलेले आहे। 500 ते 600 समन्वयक नेमण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं तर राज ठाकरे यांनी स्वतः राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना देखील फोन केलेला आहे आणि उद्याच्या या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ देखील या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे, सहभागी होणार असल्याचं देखील सांगितलं जाते। मात्र उद्याच्या या भव्य तिरंगा मोर्चामध्ये उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, त्याचबरोबर शिल्पा, त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंबरोबरच आता शरद पवारांचा गट देखील उद्याच्या मोर्चात उतरतो का हे पाहावं लागेल। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।